नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा 10 ऐवजी 11 जूनला होणार। एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल। कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे, शरद पवारांची सरकारला सूचना। इंडिया आघाडी मोदी द्वेषातून एकत्र, दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणारच, बच्चू कडू यांचा निर्धार। कर्जमाफीत फसवणूक झाल्यास रस्त्यावर उतरणार। आणि अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले। नगरसेवक किशोर मासाळांची राष्ट्रवादीतून केली हकालपट्टी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पीआय वैभव पाटील तसेच पीएसआय विजय जाधवर यांची भेट घेऊन रिक्षा व्यवसाय, पार्किंग तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा केली। यावेळी वाहतूक अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या। रिक्षा चालकांनी गणवेश, ड्रेस कोड, अधिकृत बिल्ला, बॅच आणि लायसन्स जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले। या बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रिक्षा चालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले व प्रवासी उतरण्यासाठी शहर वाहतूक चौकीच्या डाव्या बाजूला रोडच्या खाली प्रवासी उतरण्याबाबत आणि बसस्टँड समोरील स्काउट भवनच्या समोर रोडच्या खाली प्रवासी उतरण्याबाबत सूचना दिल्या। नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांमुळे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि वाहतूक व्यवस्थेची प्रतिमा उंचावते, असे मत बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पीआय वैभव पाटील यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष सुग्रीव शिंदे, सचिव संजय जावळे, बीड जिल्हा परमिट मालक चालक ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष अरुण कळसकर, जिल्हाध्यक्ष भागवत गायकवाड, शहीद भगतसिंह ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष शेख सलीम रईस यांच्यासह 150 ते 200 रिक्षा चालक यांची उपस्थिती होती। यावेळी रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सूचनांचे पालन करण्याची ग्वाही दिली। भविष्यात संघटनेच्या सर्व सदस्यांना नियमांची माहिती देऊन शिस्तबद्ध व सुरक्षित रिक्षा सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पीएसआय विजय जाधवर यांनी सांगितले। या भेटीप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक व बीड जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती। वडवणी शहरात काल रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्याने व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली। जोरदार झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी थेट कृषी सेवा केंद्रात घुसल्याने कृषी दुकान मालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून वडवणी शहरातील मुख्य बाजारपेठेत गटार तुंबल्याने पावसाचे पाणी अनेक दुकानांत शिरले। त्यामुळे कृषी दुकानातील खताची पोते, सोयाबीन, कापसाच्या बियाण्यांच्या बॅगा यामध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। आज या ठिकाणी रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे। मुसळधार पावसामुळे जे नालीतलं पाणी पुढे बांधकाम चालू आहे त्याने आज अनधिकृतरित्या वाळू रस्त्यावर टाकली। रस्ता काय झालेला आहे, जे डिवायडर आहे नाली फुटलेली, फुटून ते ब्लॉक झाले। ब्लॉकमुळे सगळं पाणी आलेलं आहे। शेजारी जे अनधिकृतरित्या ते बांधकाम चालू आहे त्याची कसली परवानगी नाही, नगरपंचायतकडे नाही आणि त्यांनी रस्त्यावर वाळू टाकली, नालीवर टाकले, त्यामुळे ती नाली बंद झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, ते सगळं पाणी आलेलं आहे। गुडघे कमरेचं पाणी होतं आतापर्यंत। जवळपास 500 पोत्याचं नुकसान झालेलं आहे। सगळं पीठ झालेलं, सगळं पाणी झालं खताचं आणि 100 बॅग सोयाबीनच्या होत्या, सोयाबीनचं सगळं हे झालेलं आहे। ते बघू शकता तुम्ही पाणी। आणि जे याच्यावर दोषी त्याच्यावर तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांची विनंती, कारण अतोनात नुकसान झालेलं आहे। आमच्यावर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली। जे कोणी दोषी असेल दोषीवर कारवाई करण्यात यावी। तुम्ही बघू शकता बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेमच नाही। सध्या धोंड्याचा महिना चालू असल्याने या काळात सासूरवाडीला जाणाऱ्या जावई बापूंचे लाड आणि मानपान हे नेहमीच चर्चेत असतात। सासरच्या मंडळीकडून जावयाला सोन्या नाण्याचे आहेर देण्याची ही प्रथा आहे। मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात टाकरवन परिसराजवळ जावयाला सरप्राईज देण्याच्या नादात एक अजब आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे। सासूबाईंनी जावयासाठी बनवलेल्या पिठाच्या धोंड्यात लपवलेली 5 ग्रॅम सोन्याची अंगठी घरातील मांजरानेच खाऊन टाकली।
या प्रकारानंतर जावयाचा हिरमूड झालाच, पण पुढे जे घडले त्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धोंड्याच्या महिन्यानिमित्त एका कुटुंबाने आपल्या लेक आणि जावयाला धोंड्याच्या जेवणासाठी घरी निमंत्रित केले होते. जावयाला खास भेट देण्यासाठी सासूबाईंनी 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी एका पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवली होती. घरात सर्वजण गप्पा मारण्यात आणि पाहुणचारात व्यस्त असतानाच स्वयंपाकघरात दबा धरून बसलेल्या एका मांजराने तो अंगठी असलेला नेमका धोंडाच खाऊन टाकला. मांजर धोंडा गिळत असल्याचे घरच्या सदस्यांच्या निदर्शनास येताच एकच गोंधळ उडाला. पुरुषांनी तात्काळ धावपळ करून त्या मांजराला पकडले आणि एका जागी बांधून ठेवले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. अंगठी तर मांजराच्या पोटात गेल्याने सासरची मंडळी पेचात पडली. अखेर अंगठी नंतर देऊ असे सांगत कपड्यांचा आहेर करून जावई बापूंची तात्पुरती बोळवण करण्यात आली. जावई गेल्यानंतर मांजराच्या विष्ठेतून अंगठी बाहेर पडेल या आशेने संपूर्ण कुटुंबाने मांजराला 4 दिवस बांधून ठेवले आणि त्याच्यावर पाळत ठेवली, परंतु अंगठी काही बाहेर आलीच नाही. शेवटी हताश झालेल्या कुटुंबियांनी मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मांजराला उलटी होण्याचे औषध दिले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या मांजराचाच मृत्यू झाला. मांजरच दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात असली तरीही पोटात अडकलेली मौल्यवान अंगठी काढणे अत्यंत गरजेचे होते. अखेर त्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मृत मांजराच्या पोटावर शस्त्रक्रिया केली आणि तिच्या पोटातून ती 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी सुखरूप बाहेर काढली. मांजराचा जीव गेल्यानंतरच का होईना, पण सासूबाईंना जावयाची अमानत परत मिळाली याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात रंगली आहे. बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंजनवती येथील खून प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक आणि नवा ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासादरम्यान हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपीकडे करण्यात आलेली चौकशी, उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे तसेच विविध साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे मयताची पत्नी प्रियंका सोनवणे वय 25 वर्ष राहणार अंजनवती हिचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात असे उघड झाले आहे की प्रियंका सोनवणे हिचे मुख्य आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच पतीचा काटा काढण्यासाठी कट रचून त्याच्या खुनास मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार प्रियंका सोनवणे हिला अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या आरोपींसह महिला आरोपीचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाकडून 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी घेतली असून गुन्ह्याचे संपूर्ण षडयंत्र, इतर संबंधित पुरावे तसेच आरोपींच्या भूमिकेबाबत सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लवकरच या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदर खून प्रकरणात पत्नी सूत्रधार निघाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.